देख रहे हैं टाइम्स 24 न्यूज। नमस्कार, आपण पाहत आहात टाइम्स 24 न्यूज लाईव्ह। मी आहे मनीषा सपाट। चंद्रपूर शहरातून एक महत्त्वाची सामाजिक बातमी समोर आली आहे। सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवेचा संदेश देत चंद्रपुरात भव्य स्वेच्छा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। हॉप्युइंग सोशल फाउंडेशन चंद्रपूर यांच्या पुढाकारातून आयोजित या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। ज्येष्ठ नागरिक संघ आनंदनगर चंद्रपूर येथे शुक्रवार 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। रक्तदान हेच श्रेष्ठ दान, आपल्या एका रक्तदानाने एखाद्याचा जीव वाचू शकतो, या संदेशातून नागरिकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करण्यात आले। हॉप्युइंग सोशल फाउंडेशनचे संचालक तथा अध्यक्ष दशरथ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला। संस्थेच्या उपाध्यक्ष मनीषा वाकडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले। या उपक्रमाला रवी कोलकर सभापती चंद्रपूर महानगरपालिका, भास्कर झळके, डॉक्टर क्षितिज रक्त संक्रमण अधिकारी, गोपी मित्रा सामाजिक कार्यकर्ते, मनीषा वाकडे, ऋतुजा भेडम, डॉक्टर रोहिदास रोडे समाजसेवा अधीक्षक, तसेच टाइम्स 24 न्यूज लाईव्हचे संपादक इंजी राज मेश्राम यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली। यावेळी अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मानवसेवेचा आदर्श निर्माण केला। प्रेम गावंडे यांच्यासह अनेक रक्तदात्यांनी या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविला। रक्तदात्यांसाठी प्रमाणपत्र आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती। आपली 15 मिनिटे एखाद्याच्या आयुष्यात नवी उमेद देऊ शकतात, या संदेशातून रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। या उपक्रमातून एक थेंब रक्त अनेकांचे जीवन हा मानवतावादी संदेश चंद्रपूर शहरात देण्यात आला। चंद्रपूर शहरातील नागरिकांनीही पुढाकार घेत नियमित रक्तदान करून गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्याच्या मानवतावादी कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन हॉप्युइंग सोशल फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे। रक्तदान करा, जीवन वाचवा, एक थेंब रक्त अनेकांचे जीवन। संपर्क 8329624217 80 अब्ज 90,81,68,686 मेल hopewingsfoundation@gmail.com। अधिक माहितीसाठी पाहत रहा टाइम्स 24 न्यूज लाईव्ह। सत्य बातमी, निडर पत्रकारिता, जनतेचा विश्वास। हिंदुस्थानला विमुख झाल्यानंतर सदर रुग्ण हा कधीच परत जिवंत होऊ शकत नाही। असा रुग्ण जर समजा तातडीने आपण रुग्णालयात भरती केला तर त्याला व्हेंटिलेटरवर किंवा कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवल्या जातात। त्यावेळेस त्याचे नाही का पूर्ण अवयव 72 तासापर्यंत व्यवस्थित राहतात। असं वाटतं की आपला पेशंट व्यवस्थित आहे, परंतु ऑलरेडी त्याचा मेंदूस्तंभ ब्रेन डेड झाल्यामुळे परत जीवन होण्याची शक्यता कमी असते। म्हणून अशा वेळेस नातेवाईकांना, कारण अवयव प्रत्यारोपण समिती आपल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला समिती रिट्रायवल समिती नाही का मान्यता प्राप्त रिट्रायवल समिती नाही का मान्यता भेटलेली आहे। जर अशा वेळेस अपघाती रुग्ण आणि हिडेजन झालेला रुग्ण अशा वेळेस जर समजा आपल्या घरातला कोणी असो, आई वडील असो, भाऊ असो किंवा अजून कोणी मित्र असो, अशा वेळेस हा रुग्ण जर समजा डॉक्टर लोकांनी म्हटलं का तुमच्या पेशंटला मेंदू मृत झालेला आहे, ब्रेन डेड झालेला आहे, याची जगण्याची शाश्वती कमी आहे, तर अशा वेळेस एक रक्तदानाबरोबर हे अवयवदानासाठी सुद्धा आता समाजातून नागरिकांनी आपला गैरसमज बाजूला ठेवून समोर आला पाहिजे। कारण एक ब्रेन डेड